तिचं डब्यात आहे का? ती आहे ना. चॉकलेट नाही खाऊ बाई, मला देऊन दे. दे ना, नंतर आल्यावर खाशील. दे 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 मला दे. जाताना खाते का कोणी स्कूलमध्ये चॉकलेट नाही खात? चॉकलेट कुठे ठेवलं? खिशामध्ये ठेवलं? मी आल्यावर देईन वापस. चालली तू? घेऊन तिथे माझ्याकडे. बाय मी. हा समोर बघ. हो बाय. किराणा संपलेला आहे, घरचं ऑलमोस्ट सगळं संपलेलं आहे. म्हणजे गावाकडेच जाणं होत नाही, सगळं संपलेलं आहे यावेळेला. मला इवन मला तांदूळसुद्धा घ्यावे लागतील. म्हणजे असं होत आहे ना की लाईफमध्ये फर्स्ट टाइम दुकानातून तांदूळ घेऊन खाणार. याच्या आधी कधीच म्हणजे तांदूळ दुकानातून घेतले नाही मी. इव्हन डाळसुद्धा यावेळेला शॉपमधून आणली, पण डाळ खूप छान निघाली. मे बी ती अमरावतीची डाळ आहे, कुठलं तरी एक पॅकेट आहे, मी नंतर शो करेन. सो डाळ पण आणली यावेळेला. हळद तिखट सगळंच संपलेलं माझ्याकडलं ऑलमोस्ट. तर कधी गावाकडे जाणं होणार आहे काय काय माहिती नाही. याच संडेला जाणार होतो आम्ही, आता मागचे गेलेला, पण त्या दिवशी पण प्रोसिजरचं काहीतरी काम आलं, सो त्यामुळे नाही जाता आलं.
तर बघू आता अजय आला की सगळ्यात आधी ते सगळं आणून ठेवावं लागेल. मी विचार करते की हळूहळू सगळं ना स्टोरेज करायचं, पण इथं काय प्रॉब्लेम आहे ना, इथं ओलावा एवढं जास्त प्रमाणात आहे की जी दुसरी रूम आहे ज्या रूममध्ये फ्रीज आहे तिथं काहीच स्टोअर करू नाही शकत कडधान्य. 2 वर्षापासून सगळं ते बंद केलेलं आहे स्टोअर करणं, पण मला आता असं वाटतं की पूर्ण स्टोरेजचंच मला स्टार्ट करावं लागेल. जास्त नाही पण जेवढं पण गरजेचं आहे 1-2 महिने पण जरी चाललं तरी म्हणजे भरपूर आहे तेवढं स्टोरेज ठेवेल. बघू आता समोरचं कसं काय होतं. बॅकग्राऊंडमध्ये माहिती नाही माझा आवाज येतो आहे की नाही. वरून माईक पण तुटलेला मागे. मी खूप दिवसापासून शोधते की एखादं चांगलं माईक परचेस करण्यासाठी, पण लक्षातच येत नाही की एकदा कुठलं आहे. एवढे सारे माईक आहेत मार्केटला, एवढे सारे की लाईट्स काढून घेतले त्याच्यामधले सगळे पार्ट्स वेगवेगळे करून झाले. सो हे असा प्रॉब्लेम आहे. लहान मुलं असले की हेच मोठं प्रॉब्लेम. प्रत्येक वेळे कुठलीच वस्तू तिच्या समोर नाही काढू शकत. आताच तर एक कॅमेरा आणला गावावरून, तर तो पण असं लपवून ठेवावा लागलाय ना, तर त्याच्यासाठी पण ती रडत असते. सो मी थोडंसं नंतर लावून देते. मी लावून देते, तू काढते ना पुन्हा. मग काही अर्थ. पुन्हा काढलं तिने, पुन्हा काढलं. मी इंजेक्शन आणू.